चला रजानो, आपण पाहतोय इयत्ता 4थी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय गणित आणि त्याच्यामधील संख्यावरील क्रिया या घटकातील संभाव्य प्रश्नाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ व्हेरी इम्पॉर्टंट असणार आहे, कारण अशाच प्रकारचे प्रश्न याच्या अगोदर आलेले आहेत आणि असेच प्रश्न इथून पुढेही परीक्षेला येऊ शकतात. संभाव्य प्रश्न आहेत, त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मित्रांना जे 4थी स्कॉलरशिपची तयारी करतात अशा सर्व मित्रांना महाराष्ट्रभर हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, स्टार्ट करूया. याच्यातला पहिला प्रश्न, याच्यामध्ये पहा, आपण संख्यावरील क्रियांमध्ये चारही महत्त्वाच्या क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार आणि यावर आधारित या चारही क्रियांवरती आधारित जे संयुक्त प्रश्न विचारले जातात, मिश्र उदाहरणं असतात, ज्या उदाहरणांमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार असे सर्वच क्रियांचा वापर केलेला असतो. अशाही काही उदाहरणांचा याच्यामध्ये आपण समावेश केलेला आहे. स्टार्ट करूया. पहिला प्रश्न बघा, या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती? ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं उतरता क्रम लिहिता आला पाहिजे. उतरता क्रम म्हणजे काय? मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे यायचं आहे. चला बघूया. याच्यामध्ये बघा, 4,97,000, 4,98,000, 4,97,000, 4,97,000. ठीक, आता सर्वात मोठी संख्या लिहायची म्हणजे 4,98,000. ही संख्या सर्वात मोठी असेल. ठीक आहे, चला ही पहिल्या क्रमांकाला येईल उतरत्या क्रमाने. त्याच्यानंतर 4,97,000, 4,97,000, 4,97,000 आहे सर, 998, 889 आणि 999. याच्यामध्ये सर्वात मोठं कोण आहे? 999. म्हणून ही संख्या दुसऱ्या क्रमांकाला येईल. 998 ही संख्या तिसऱ्या क्रमांकाला येईल आणि 889 ही संख्या चौथ्या क्रमांकाला येईल. सिंपल. आता पुढे काय म्हटलंय? पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज किती? चला, पहिली संख्या आपली काय? 4,98,000. $989 आणि तिसरी संख्या कोणती आहे? 4,97,998. यांची आपल्याला बेरीज करायची. चला, 9 आणि 8 17, ह्याचा 1, 8 आणि 9 17 आणि 1 18, परत ह्याचा 1 19, परत ह्याचा 1 16, ह्याचा 1 19, 9. 9,96,987. 9,96,987 पर्याय क्रमांक 1 हे आपले बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, या ठिकाणी काय केलंय बघा, त्यांनी समान चिन्ह दिलेले आहेत. वजाबाकी करायची, समान चिन्ह याचा अर्थ काय? समानच अंक असतील. या चिन्हांच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील असं म्हटलंय त्यांनी. चला, अनुक्रमे म्हटलं या शब्दाकडे लक्ष द्या. अनुक्रमे म्हटलं की चौकोनाच्या ठिकाणी पहिला अंक, वर्तुळाच्या ठिकाणी दुसरा अंक आणि त्रिकोणाच्या जागी तिसरा अंक. म्हणजे पर्यायामध्ये 7 दिले ना, तर 7 चौकोनाच्या ठिकाणी असेल. आता बघा, चौकोनामधून वर्तुळ वजा केल्यानंतर त्रिकोण मिळणं अपेक्षित आहे. म्हणजे 7 मधून 3 गेल्यानंतर 5 मिळेल का? नाही. पहिला पर्याय कॅन्सल करून टाका. 9 मधून 4 गेल्यानंतर 5 मिळेल का? हो, मिळेल. 9 मधून 7 गेल्यानंतर 2 मिळणं अपेक्षित आहे, तर 3 दिलं, कॅन्सल. 2 मधून 1 गेल्यानंतर 1 राहायला पाहिजे होता, 0 दिलं, कॅन्सल. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. याचा अर्थ 9 9 9 4 4 4 याची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 555. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 42 दशकातून 10 एकक वजा करून त्यात किती दशक मिळवले असता उत्तर 5 शतक येईल?
सोपा प्रश्न आहे, घाबरायचं नाही. स्टेप बाय स्टेप आपण सोडूया. 42 दशकातून, 42 दशक म्हणजे काय राजांनो? 420. 10 एकक वजा करून, 10 एकक म्हणजे 10 वजा करून, वजाबाकी केली आपण, 410 मिळेल. वजा करून इथपर्यंत आलो. त्यात किती दशक मिळवले असता? म्हणजे 410 मध्ये किती दशक मिळवले असता? उत्तर 5 शतक येईल. म्हणजे 5 शतक म्हणजे काय राजांनो? 500. बरोबर. म्हणजे 410 मध्ये किती मिळवल्यानंतर 500 येतं? सिंपल आहे, आपल्याला माहिती. किंवा मग 500 मधून 410 वजा करा, तुम्हाला उत्तर मिळेल. 410 मध्ये 90 मिळवल्यानंतर 500 येणार आहे. 90 म्हणजे किती दशक असतं? तर 9 दशक. चला, 90 म्हणजे 9 दशक. हे आपलं अपेक्षित उत्तर आहे, 9 दशक. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर आहे. चला पुढं. 85,164 या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवल्यास 6 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल? अतिशय सोपं आहे बघा. 85,164 या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवल्यास, या संख्येमध्ये कोणती तरी एक संख्या मिळवल्यास 6 अंकी लहानात लहान, 6 अंकी लहानात लहान संख्या. लहानात लहान म्हटलं की 1 लिहा, त्याच्या पुढे 5 शून्य द्या. ही झाली 6 अंकी लहानात लहान म्हणजे 1 लक्ष. आता बघा, 85,164 मध्ये किती मिळवल्यानंतर 1 लक्ष येईल? जसं 5 मध्ये किती मिळवल्यानंतर 7 येईल? तर 2. पण हे आपण कसं शोधलं? तर 7 मधून 5 वजा केल्यानंतर 2 मिळतं. मग तसंच 1 लक्ष मधून हे 85,164 वजा करू. बघा, सिंपल आहे. चला, वजाबाकी करताना काय करावं लागेल आपल्याला? इथं 10, इकडून एक घेतला 10. बघा, याच पद्धतीने करताना तुम्ही 10तून 4 गेले 6 उरतात, 9तून 6 3, 9तून 1 8, 9तून 5 4, 9 मधून 8 गेले 1 उरतो. 14,836. 14,836 कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. ठीक. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 1 ते 100 संख्यामधील सर्वात मोठी मूळ संख्या. 1 ते 100 मधील सर्वात मोठी मूळ संख्या कोणती? 97. बरोबर आहे. सर्वात लहान विषम मूळ संख्या. सर्वात लहान मूळ संख्या 2. पण 2 ही कशी आहे? समय. त्यांनी काय म्हटलं? सर्वात लहान विषम मूळ संख्या म्हणजे 3. आणि यांचा काय करायचा आहे? गुणाकार. चला, 3 7 21, हातचे 2, 3 9 27 आणि 2 29, 291. पर्यायामध्ये कुठे आहे? पर्याय क्रमांक 2. चला पुढं. 40,56,784 या संख्येतील 4च्या स्थानिक किमतींची बेरीज 5च्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे? सिंपल, स्टेप बाय स्टेप, घाई करायची नाही. एक संख्या आहे, त्या संख्येतील 4च्या स्थानिक किमतींची बेरीज. चला, 4ची स्थानिक किंमत. या 4ची स्थानिक किंमत काय असणार बाळांनो? 4 दशलक्ष. 1 2 3 4 5 6 किंवा त्याच्या पुढे 1 2 3 4 5 6 अंक आहेत म्हणून 6 शून्य देऊन टाकू. आणि आणखी एक 4 आहे हा, त्याची स्थानिक किंमत फक्त 4 येईल. त्यांची काय करायची रे? बेरीज. म्हणजे 40,04,000 5च्या स्थानिक किमतीपेक्षा कितीनं जास्त आहे? 5ची स्थानिक किंमत किती आहे?
1 2 3 4 किंवा मग एकक दशक शतक हजार 10,000 5 10,000 स्थानी म्हणजे 50,000 असणार. 50,000 कितीने जास्त आहे काय करायचं कितीने जास्त म्हटलं की वजाबाकी करायची. चला 4 मधून 0 4 0 0 0 इथं आपल्याला 10 घ्यावं लागेल. परत 9 हे 10 10तून 5 गेले 5 उरतात. 9 3 3 39,50,000 4 39,50,000 4 कुठे आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. चला समजलंय. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 4 5 6 0 8 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या. मोठ्यात मोठी संख्या तयार कशी करतोय आपण दिलेले अंक उतरत्या क्रमाने लिहितोय. बघा 8 6 5 4 8 6 5 4 आणि 0 एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या तयार केली आपण. पुढं लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निमपट किती. आता हे सगळे अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान संख्या कोणती असणार आहे. बघा लहानात लहान म्हटल्यानंतर आपण काय करतोय या पद्धतीने संख्या तयार करतोय. ठीक यांच्या बेरजेची निमपट. आता यांची बेरीज करा. 5 आणि 5 10 हाताला 1 11 आहे. परत हातचा 1 7 8 आणि 4 12. याची निमपट निमपट म्हणजे काय निम्मा म्हणजे भागिले 2 करायचं आहे. एक 1,27,108 बेसख 12 बेत्रिक 6 वरून घेतला 1 बेपंचे 10 1 वरून घेतला 0 बेपंचे 10 परत वरून घेतला 8 आणि बेचोक 8. आपण काय केलं 2 न भागलं म्हणजे निम्म केलं. काय उत्तर आलं 63,554 63,554. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आता बघा 2 बॉक्स 5 दिले आणि यांचा गुणाकार 13,225 दिलाय. चौकोनाच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता. साधा प्रश्न थोडस लक्ष द्या व्यवस्थित. बघा जर चौकोनाच्या जागी समान अंक आहे असं जर आपण गृहीत धरला तर बघा पहिला पर्याय जर समजा 4 आहे इथं 4 4 5 घेतला 4 4 5 घेतला तर सिंपल तर 4 शतक आहे इथं 4 शतक आहे. 4 शतकनं 4 शतकला जर गुणलं तर काय येणार बाळांनो 4 × 16 आणि हे 4 शून्य पुढे द्या म्हणजे 1,60,000 येणार आहे. 1,60,000 मिनिमम. त्याच्या पुढे तर गुणाकार वाढणारच आहे म्हणजे हे उत्तर येऊ शकत नाही. पहिला पर्याय कॅन्सल करून टाका. दुसरा पर्याय 3. जर बॉक्सच्या ठिकाणी 3 ठेवला तर 300 × 300 करा 3 त्रिक 9 आणि वरती 4 शून्य द्यावे लागतील 90,000 येईल. 90,000पेक्षा जास्त येणार आहे गुणाकार कमी येणार नाही. इथं आपल्याला 13,000 दिलाय म्हणजे दुसरा पर्याय सुद्धा कॅन्सल. बघा परत 2 जर ठेवलं तर 200 × 200 करा 40,000पेक्षा जास्त गुणाकार येणार. इथं दिलंय 13,000 म्हणजे हा पण येऊ शकत नाही. मग एकच उरला पर्याय क्रमांक 4 115 × 115.
ठीक, म्हणजे उत्तर येतं आपलं पर्याय क्रमांक 4. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. या संख्येतील दशहजार स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत. सिंपल, दशहजार स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000 स्थानी कोण आहे? 4 आहे. त्याची स्थानिक किंमत 40,000. इथपर्यंत आलो. व दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत. दशक स्थानी कोण आहे? 3. आणि 3 ची स्थानिक किंमत किती आहे? 30. यातील फरक किती? फरक म्हटलं काय करतो आपण? वजाबाकी. फरक म्हटलं की वजाबाकी करतो. चला, तर 3, 9 परत इकडे घेतला, हे 9 आणि इथं राहील सॉरी 0 शी 0 0 गेला, परत 10तून 3 गेले, 7 उरले, 9 9 9 9 3 3, 39,970. पर्याय क्रमांक 3. चला पुढच्या प्रश्नाकडे. एका संख्येला 25 ने भागले असता भागाकार 13 येतो व बाकी 22 येते, तर ती संख्या कोणती? सिंपल आहे, आपल्याकडे एक सूत्र आहे राजांनो. कोणतं? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. चला, भागाकार 13 येतो म्हटलं, ठीक. बाकी 22 येते. 25 न भागला असता भाजक 25, ते संख्या कोणती म्हटले? अगोदर पदावलीच्या नियमानुसार काय करतो आपण? गुणाकार. 25 त्रिक 75, हा 7, 25 एके 25, 25 आणि 7 32, इथं आपण 32 अधिक 22. बघा 5 आणि हे 2 7, 2 आणि 2 4 आणि 3 3, 347. कुठे आहे 347? पर्याय क्रमांक 4 मध्ये. समजलंय? चला पुढच्या प्रश्नाकडे. या उदाहरणात भाजक 1 ने कमी केला तर भागाकार कितीने वाढेल? आता बघा, हे भागिलेचं चिन्ह आहे, भागिले 8. चला हा भागाकार करून घेऊ. सॉरी, 8 7 56, 0 वरून 5 घेतले, शून्याचा भाग द्यावा लागेल आणि परत 8 7 56. आता पुन्हा काय म्हटलंय? भाजक 1 ने कमी केला. भाजक किती? 8 आहे. 8 ला 1 ने कमी केला तर 7 येईल. तर भागाकार कितीने वाढेल म्हटलंय? बघूया भागाकार. 7 8 56, हे 5 घ्या, परत 7 0 0 वरून घेतले 6, 7 8 56. भागाकार वाढला. 707 होता तो 808 झाला. कितीनं वाढला? बघा कितीनं वाढला, घाई करायची नाही. 8 मधून 7 1, 101 न वाढला. किती ना? 101 न वाढला. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 27 शतक गुणिले 3 दशक. आता इथं काहीतरी गडबड झालेली आहे टायपिंग करताना. 3 दशक आणि 5 एकक याच्यामध्ये कोणतंच चिन्ह दिलेलं नाही. $81,000 येईल.
आणि त्याच्यामध्ये जर 5 मिळवलं ठीक आहे, टायपिंग एरर आहे, पुढे जाऊया. एका संख्येला 16 न गुणण्याऐवजी 10 न गुणला असता गुणाकार 30 ने कमी होतो, तर ती संख्या कोणती? सिंपल आहे, जास्त अवघड काही नाही सांगता. मी डायरेक्ट पर्याय वापरून कसं सोडवायचं सांगतो. एका संख्येला 16 ने गुणण्याऐवजी, ठीक आहे, ती संख्या कोणती म्हटल्यानंतर या पर्यायामधलीच कोणती तरी एक संख्या असणार आहे, बरोबर. मग 16 ने गुणण्याऐवजी 10 ने गुणले, बर 16 पंचे बोला 16 ने गुणण्याऐवजी 10 ने गुणले, बर 10 ने गुणलं तर गुणाकार 30 ने कमी होतो. झाला का कमी? झाला. आणि शिवाजा 50 किती? 30. 30 ने कमी होतो, तर ती संख्या कोणती? तर 5 आहे. 5 ला 16 न गुणण्याऐवजी 10 न गुणलं तर गुणाकार 30 न कमी होतो, बरोबर. चला पुढे. 1 ते 9 या क्रमिक अंकांपैकी कोणते 6 अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या? 1 ते 9 मधले कोणते वापरा. बघा, मोठ्यात मोठी 9, 8, 7, 6, 5 आणि 4. ठीक. आता विषम म्हटलंय म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? हे 4 इकडं आणि हे 5 इकडं घ्यावं लागेल, तर ही विषम झाली. व लहानात लहान समसंख्या यांची बेरीज. लहानात लहान म्हटल्यानंतर काय करायचं? 1 पासूनचे पुढचे. आता बघा, ही मोठ्यात मोठी झाली, लहानात लहान म्हटल्यानंतर 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 अंक वापरायचे. बघा, त्याने दिलंय 6 अंक. लहानात लहान समसंख्या यांची बेरीज किती? ठीक आहे, लहानात लहान सम आहे का? आहे. आता या दोघांची काय करायची आपल्याला? बेरीज. चला, 5 आणि 6 11. चला 1, 4 आणि 1 5 आणि 5 10. परत हात चाला 1, 6 आणि 1 7 आणि 4 11. परत हात चाला 1, परत 11, हात चाला 1, परत 11, हात चाला 1, परत 11. काय मिळालं? 11 11 101. काय मिळालं? 11 11 101. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे. एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणले तेव्हा गुणाकार 39 ने वाढतो, तर ती संख्या कोणती? मी पुन्हा सांगतोय, जास्त ताण घेऊ नका, पर्यायांचा वापर करा. सिंपल. पहिला पर्याय वापरू आपण 14. 5 न गुणलं 14 पंचे 70. आणि परत 8 न गुणलं 14 8 112. तेव्हा गुणाकार 39 न वाढतो. वाढला का? 112 वजा 70 कितीने वाढला बाळांनो? 42 ने वाढला. म्हणजे पहिला पर्याय येतोय का? नाही. दुसरा पर्याय घेऊ 12. 12 ला 5 न गुणलं 12 पंचे 60 आणि 12 ला 8 न गुणलं 12 8 96. बर, कितीने वाढला गुणाकार? 36 न वाढला. आपल्याला कितीने पाहिजे होता? 39 न. येणार नाही. तिसरा पर्याय घेऊ. काय दिला त्यांनी? 13. 13 पाचे 65 13 8 104.
बोला. 14तून 5 9, 1 10तून 7 3, 39 येतोय का? येतोय. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. म्हणजे ती संख्या 13 असणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न. जोसेफने 3.5 रुपयाला एक पेन्सिल या दराने अर्धा डझन पेन्सिली व 12.5 रुपयांचा एक पेन या दराने 2 पेन विकत घेतले. दुकानदाराला 50 रुपयाची नोट दिली तर दुकानदार जोसेफला किती रुपये परत करेल? याच्यामध्ये आपल्याला दशांश अपूर्णांकाचा वापर करावा लागतोय आणि दशांश अपूर्णांक हा घटक चौथीला नाही. त्याच्यामुळं हा प्रश्न तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचा नाही, तरी सुद्धा मी सोडवून देतोय. 3.5 रुपयांना एक पेन्सिल आहे या दरानं अर्धा डझन म्हणजे 6 पेन्सिल. ₹21 झाले. 12.5 रुपयाचा एक पेन या दराने 2 पेन विकत घेतले. 12.5 रुपये दराने 2 पेन. 12.5 आणि 12.5 25. दुकानदाराला 50 रुपयाची नोट दिली. बर, 21 आणि 25 किती झाले रे? 46. तर दुकानदार जोसेफला किती रुपये परत करेल? 50 रुपयामधून 46 रुपये दुकानदार घेणार आणि आपल्याला परत किती देणार? 4 रुपये देणार. पर्याय क्रमांक 3. चला पुढं. 26,586 या संख्येमधील हजार व दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज. छान प्रश्न आहे, लक्ष द्या. हजार आणि दशक. हजार स्थानिक कोण आहे बाळांनो? 6, त्याची स्थानिक किंमत 6,000. दशक स्थानिक कोण आहे? 8, त्याची स्थानिक किंमत 80. स्थानिक किमतीची बेरीज इथपर्यंत आलो आपण. यांची बेरीज केली आपण, काय येतं? 6,080 येतं. आणि शतक व दशक स्थानाच्या, शतक आणि दशक, तर शतक स्थानिक कोण आहे? 500 आणि दशक स्थानी 8, त्याची स्थानिक किंमत 80. स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज, यातील फरक हे 580. आता फरक कोणातला? या दोघांच्या ज्या बेरजा आहेत त्याच्यातला फरक काढायचा. $5,500 कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. चला पुढच्या प्रश्नाकडे. या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज किती? चला, उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे जायचे. इथं 32,000 आहे, 32,000 आहे, 32,000 आहे, 32,000 आहे. पुढे चला. 321 आहे, 312 आहे, 231 आहे आणि 123 आहे. उतरत्या क्रमानं ही पहिली येईल, सगळ्यात मोठी. परत 312 ही दुसरी येईल, परत 231 ही तिसरी येईल आणि 123 ही चौथी. म्हणजे दिलेल्या संख्या ऑलरेडी उतरत्या क्रमानंच दिलेल्या आहेत. पहिल्या आणि तिसऱ्या संख्या यांची बेरीज किती? आता पहिली संख्या कोणती आहे? 32,321 आणि तिसरी संख्या 32,231. यांची बेरीज 64,552. कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. चला पुढे. विज्ञान प्रयोगशाळा तयार करण्यासाठी केंद्र शासनाने प्रत्येक शाळेला 15,08,980 रुपये अनुदान देण्याचे ठरवले. महाराष्ट्रातील 168 शाळांसाठी एकूण किती रुपये अनुदान द्यावे लागेल? सिंपल आहे. आपल्याला काय करायचं आहे? इथं गुणाकार करायचा आहे. बघा, प्रत्येक शाळेला 15,08,980 रुपये. महाराष्ट्रातल्या 168 शाळांसाठी. चल, गुणाकार करावा लागेल. 8 0 0, 8 8 64, 8 9 72, 72 आणि 6 78, परत हातचे 7, 8 8 64, 64 आणि 7 किती? 71. तर 7 आले, 7 7 घ्या, 8 45 चे 4,
8 1 8 आणि 4 12. चला 1 0 द्या, परत 6 0 0, 6 8 48, 6 9 54, 54 आणि 4 58, परत हातचे 5, 6 8 48, 48 आणि 5 53, परत हातचे 5 आले, 5 अशी 5 घ्या, परत 6 5 30, हातचे 3, 6 1 6 आणि 3 9, आणि 1 न गुणायचं आहे त्याच्यामुळे आहे अशी संख्या लिहून घ्या. 0 8 9 8 0 5 आणि 1, या सगळ्यांची बेरीज 4 8 आणि 8 16. चला 1 18, परत 7 आणि 3 10 9, 1 मिनिट आणि 16 1 17 1 18, चला 1 10 आणि 3 13 आणि 7 20, हातचे 2 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, चला 1 2 आणि 1 3, 9 आणि 1 10 आणि 5 15, चला 1 2 25 35 08 640, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, 25,35,08,640. चला पुढं. एवढ्या मोठ्या संख्यांचा गुणाकार येणार नाही, तुम्हाला लहान संख्यांचा गुणाकार येईल. बघा, या चिन्हांच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? बघा, कोणत्या तरी एका संख्येतून 3 वजा केल्यानंतर 4 येतं. मग स्टार, चौकोन आणि त्रिकोण. चौकोनाच्या ठिकाणी मधला अंक असणार आहे बाळांनो. मग मधला अंक जर 7 7, इथं 9 आहे. आता हा जर 9, बघा हा 9 आहे, इथं 9 आहे. हा जर 9 आपण याच्यामध्ये ठेवला तर 9 मधून 3 गेल्यानंतर 6 उरायला पाहिजे. तर 4 दिलाय म्हणजे हा पर्यायच कॅन्सल करून टाका. आणि इथं 3 दिलाय, 3 मधून 3 गेल्यानंतर 0 येतं, म्हणून तो कॅन्सल केला. आता काय, बॉक्समधून 3 गेल्यानंतर 4 राहत आहे, म्हणजे इथं 7 दिलाय आणि इथं सुद्धा 7 दिलाय, म्हणजे बरोबर आहे. याचा अर्थ बॉक्सच्या ठिकाणी 7 फिक्स आहे. बरं, चला पुढं. त्रिकोणामधून 2 गेल्यानंतर बॉक्स येतो, म्हणजे बॉक्सच्या ठिकाणी 7 आहे. म्हणजे कोणत्या संख्येतून 2 वजा केल्यानंतर 7 येतं? तर 9 मधून. म्हणजे त्रिकोणाच्या ठिकाणी 9 आहे, पण त्रिकोण शेवटी आहे बाळांनो, म्हणजे शेवटी 9 असला पाहिजे. इथं आहे का शेवटी 9? कॅन्सल करून टाका. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर. चला पुढच्या प्रश्नाकडे. 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या. चला, 6 अंकी संख्या म्हटलं की बघा, झाली का 6 अंकी? झाली. पण ही कशी आहे? सम आहे, म्हणून विषम करायची असेल हिला तर शेवटी 1 लिहावं लागेल. ही झाली 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या. व सर्वात मोठी 6 अंकी समसंख्या. सर्वात मोठी ठीक, 9,99,999 ही सर्वात मोठी असेल, पण त्यांनी सांगितलंय सम, म्हणून हा 9 काढायचा आणि त्याच्या ठिकाणी मोठा अंक कोण आहे? 9च्या अगोदरचा 8 आहे आणि सम पण होईल संख्या, यांची बेरीज करायची. ठीक, चला 8 आणि 1 9, 909 909 909 9 1 10. काय मिळालं? 10,99,999. कुठं आहे? 10,99,999, पर्याय क्रमांक 2 मध्ये. चला पुढच्या प्रश्नाकडे. 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येस 2 अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्येने गुणले असता गुणाकार किती येईल? 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येस. 5 अंकी मोठ्यात मोठी म्हटलंय, तिथं सम विषम काही दिलेलं नाही, मग आपण 99,999 घ्यायचं. ठीक, 2 अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्येने. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99 आहे, पण सम म्हटल्यामुळे आपल्याला काय घ्यावं लागेल? 98 घ्यावं लागेल. गुणले असता गुणाकार किती येईल? चला गुणाकार करायचा. 8 9 72, 8 9 72 आणि 7 79, 8 9 72, 72 आणि 7
79, 8 9 72, 72 आणि 7 79, 8 9 72, 72 आणि 7 79. परत एक शून्य दिलं. आता 9 न गुणायचं. 99 81, 99 81, 81 आणि 8 89, 99 81 आणि 8 89, 99 81, 81 आणि 8 89, 99 81, 81 आणि 8 89. चला यांची सगळ्यांची बेरीज करा. काय मिळालं आपल्याला? 97,99,902. 97,99,902 कुठे? 97,99,902 पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा प्रश्न, खालील उदाहरणात बॉक्स व त्रिकोणाच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? अनुक्रमे म्हणजे पहिला अंक बॉक्ससाठी, दुसरा अंक त्रिकोणासाठी. ठीक. चला, जर 3 3 3 घेतला, यांचा गुणाकार केला तर 300 गुणिले 300 काय येईल रे? 1 2 3 4. 90,000पेक्षा मोठं उत्तर येत आहे. आणि एकक स्थानी, सिंपल एकक स्थानी तर 9 येणं अपेक्षितच आहे. 3 त्रिक 9. इथं बघा 1 आणि 9 घेतलं तर 9 1 9 येईल. 9 0 हा तर येणारच नाही. आणि 5 चौक 20 हा पण येणार नाही. म्हणजे हे 2 तर कॅन्सल झाले, राहिले हे 2. आता या दोघांमध्ये जर 1 1 1 आणि 9 9 9 राहिलं तर 100 गुणिले 900 काय येणार आहे? 90,000. मग इथं थोडीशी मोठी संख्या दिसते. आपण एक काम करूया, बघूया हे दोन्ही पर्याय चेक करू. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. 9 9 9 18, 9 त्रिक 27 आणि 1 28, 9 2 18, 19 20, 9 2 11. 1,10,889 आहे का? आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. समजलंय? चला पुढं. या संख्येमधील दशहजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीचा, ओके, दशहजार स्थानच्या अंक, एकक दशक शतक हजार दशहजार कोण? 5. त्याची स्थानिक किंमत 50,000. स्थानिक किमतीचा व शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किमतीचा, शतक स्थानचा अंक कोण आहे? 2 आणि त्याची दर्शनी किंमत फक्त 2. दर्शनी किंमत म्हणजे फक्त 2. ठीक. दर्शनी किमतीचा गुणाकार किती? गुणिले 2 म्हणजे 50,000चे दुप्पट. किती रे बाळांनो? तोंडी सुद्धा येईल. B00 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 आणि B5 10. 1,00,000. पर्याय क्रमांक 4. चला पुढं. 1 ते 50 पर्यंतच्या विषम मूळ संख्यांची बेरीज किती? 1 ते 50 मधल्या विषम मूळ संख्या, फक्त 2 सोडून बाकी सगळ्या लिहायच्या. सांगा, बोला. 3 बोला. 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47. बरोबर आहे. आता या सगळ्यांची बेरीज 5 आणि 3 8, 8 आणि 7 15, 3 आणि 1 4, 7 आणि 4 11, 11 आणि 9 20, 2 हातचे राहिले, 2 आणि 1 3 4 5 6, हे 60 झाला. 9 10 11 12, 4 आणि 1 5 68 आणि इथं 10 आणि 1 11, 4 3 12 आणि 1 13. आता या सगळ्यांची बेरीज बघा. 1 8 आणि 1 9, 9 आणि 2 11, 11 आणि 5 16. चला 1 आला. परत 3 आणि 1 4, 6 आणि 4 10,
10 आणि 5 15, 15 आणि 6 21, 21 आणि 1 22. परत हातचे 2 आले, 2 आणि 1 3, 326. 326 पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक. हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या. ठीक, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची. बघा उत्तर त्या क्रमाने 9 7 3 2 0. चला, हे अंक वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान 5 अंकी संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? लहानात लहान 5 अंकी 2 0 3 7 आणि 9 कितीने मोठी आहे? वजाबाकी करावी लागेल. बघा 10 तून 9 गेले 1, 11 तून 7 गेले 4, 12 तून 3 गेले 9, 6 आणि 9 तून 2 गेले 7. 76,941. 76,941. चला पुढील पैकी कोणत्या संख्येस 5 6 7 या संख्यांनी भागल्यास बाकी 4 उरते? आता हा प्रश्न सोप्या पद्धतीने सोडवा, भाग घालवूनच बघा, कारण आपल्याला त्या पुढच्याला समासाचे कन्सेप्ट नाहीत. चला, किंवा मग अजून वेगळ्या पद्धतीने काय सांगतो, बाकी 4 उरते म्हणजे याच्यामध्ये 4 जास्त आहे. ते 4 जर कमी केलं तर काय येणार आहे? 38. काय येणार? 38. आणि मग 38ला या 5 6 आणि 7 पूर्ण भाग जायला पाहिजे की नाही? जातोय का? नाही जात. याच्यातनं जर 4 कमी केले तर 210 येईल. मग 210ला 5 जाईल, 6 जाईल का रे? 6ची कसोटी काय सांगते? 2 आणि 3 पूर्ण भाग गेला पाहिजे. मग इथं 2 पण जातोय आणि 3 सुद्धा जातोय, म्हणजे 5 गेला, 6 गेला आणि 7 जाईल का रे? 7 त्रिक 21 जातोय. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. पुढे जर तुम्ही म्हणाला चेक करू तर 206 मधून 4 गेले, 202 येईल. 202ला 5 जात नाही, कॅन्सल करून टाका. याच्यातून 4 कमी केले तर 206 येईल. याला सुद्धा 5 भाग जात नाही, यालाही कॅन्सल करून टाकला. या पद्धतीनं करा. नसेल तर सरळ भाग घालवा, बाकी 4 येते का चेक करा, काही फरक पडत नाही, उत्तर बरोबर येणं गरजेचं आहे. चला पुढे. या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज. चढता क्रम बघा, म्हणजे सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या. पहिली आणि शेवटची म्हटलं ना, सर्वात लहान सर्वात मोठी संख्या यांची काय करायची? आपल्याला काय करायची? बेरीज. बघा 32,000 आहे, 23,000 आहे, 32,000 आहे, 23,000 आहे. सर्वात लहान म्हटलं तर 23,000 23,000. त्याच्यामध्ये पुन्हा 976 आहे आणि 796 आहे. सर्वात लहान कोणती असणार? 23,796 असणार, चढत्या क्रमानं पहिली संख्या. आणि मोठी 976 आहे आणि इथं 796 आहे, म्हणजे ही सर्वात मोठी असणार, म्हणजे 32,976. काय करायचं? यांची बेरीज करून टाकू. 6 आणि 6 12, हाताला 1, 9 आणि 1 10 आणि 7 17, हाताला 1 9 आणि 1 10 आणि 7 17, हाताला 1 3 आणि 1 4 आणि 2 6, 2 आणि 3 5. 56,772 कुठं दिलंय रे? पर्याय क्रमांक 1. आणि पर्याय 4 मध्ये सुद्धा दिलंय. ठीक आहे, टायपिंग मध्ये मिस्टेक झालेली असेल, उत्तर बरोबर येत आहे. पुढे चला. ठीक आहे, तर आज आपण इथंच थांबतोय. याच्या पुढचे प्रश्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येतोय. हे सगळे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, समजून घ्या. नाही समजले तर पुन्हा व्हिडिओ पहा. आणि काही तुमची अडचण असेल, आणखी कोणता दुसरा घटक तुम्हाला अवघड जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला पुन्हा सर्वात प्रथम मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू.